नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. आमुच्या रगा रगात रंगते मराठी, आमुच्या घराघरात नांदते मराठी. असं अभिमानानं गाणाऱ्या सुरेश भटांच्या या ओळी अभिमानानं मांडणाऱ्या उद्धृत करणाऱ्या प्रत्येक मराठी मनाला आजच्या मराठी राजभाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. माझ्या मराठी मातीला नको म्हणू ही नदीनं, माझ्या मराठी मातीला नको म्हणू ही नदीनं, सगळीकडे थोरं मला स्वर्गाहून थोरं आहे हिचा अभिमान. असं आपल्या काव्य प्रतिभेतून मांडणाऱ्या कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस जयंती. आणि ही जयंती दिन जो आहे हा आपण शासनानं जागतिक राजभाषा दिन म्हणून जाहीर केलेला आहे. आणि मराठी राजभाषा दिनानिमित्त आजचा सखी सह्याद्रीचा हा विशेष भाग जगभर पसरलेल्या प्रत्येक मराठी मनासाठी आणि त्याचबरोबर मराठीचा ज्यांचा अभिमान आहे त्या प्रत्येक मराठी मनासाठी मराठी राजभाषा दिवस हा सखी सह्याद्रीचा विशेष भाग. आणि या अनुषंगाने आपल्याशी गप्पा मारण्यासाठी मराठीची प्रगती, मराठी विषय, त्याची आवड, त्याचे प्रयत्न या सगळ्याविषयी वृद्धिंगत, अभिजात भाषा हे सगळे मुद्दे घेऊन आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत ज्येष्ठ साहित्यिका, शिक्षणतज्ञ डॉक्टर विजया वाड. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. माझ्याकडून पण मराठी राजभाषा दिनाच्या तुला आणि आपल्या असंख्य प्रेक्षकांना, ते मराठी असोत की अमराठी असोत, मराठीवर त्यांचं प्रेम आहे ना, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. आपल्यालाही शुभेच्छा. या शुभेच्छांसह तुमच्या मतांसह या गप्पा रंगणार आहेत आणि त्यासाठी दूरध्वनी क्रमांक लागणार आहेत, ते चटकन टिपून घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि विषयाच्या अनुषंगाने तुमच्याकडून प्रश्न अपेक्षित आहेत. मराठी राजभाषा दिन डॉक्टर विजया वाड मॅडम आपल्याशी संवाद साधतात. शुभेच्छा देऊन झालेल्या आहेत, पण मुळात मुद्दा असा येतो की भाषाप्रेम आणि मराठी भाषाप्रेम ही रोजचीच आपली मायबोली आहे. मायबोलीवरती वेगळं प्रेम काय करायचं, रोज संवाद साधला यातूनच प्रेम व्यक्त होतं असं आहे. खरं. मी सांगू का तुला की आपल्या आईवर प्रेम करा असं काही सांगावं लागत नाही, नाही का? कारण आईवर आपलं प्रेम असतंच. आणि आईला कुणी एखादा अपशब्द बोलला तर लगेच आपण खवळतो आणि म्हणतो माझ्या आईला बोलायचं काम नाही. तसंच भाषेचं आहे. आपली माय येते, आपण रांगायला लागल्यापासून आईने आपल्याला काऊ चिवच्या गोष्टी सांगितल्या, मराठीत बोलू लागलो, मराठी शब्दांनी संपन्न झालो, मराठी वाचत गेलो, मराठी कविता म्हटल्या, मराठी गाणी म्हटली आणि मराठी ही आपल्या नसानसात रुजली. खरं, हृदयामध्ये तीच आहे. तर हृदयीची भाषा, तर तिच्यावर प्रेम करा असं वेगळं सांगण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि दोन माणसं भेटली आता, म्हणजे मी तुला एक गंमत सांगते की अमेरिकेमध्ये मी गेले होते आणि तिथे एक बाई भेटल्या आणि त्या म्हणाल्या की आय एम मिसेस कदम. तर प्रभावती कदम, आय एम मिसेस प्रभावती कदम. मी म्हटलं मी विजया वाड, आपण मराठीत बोलूया. आणि मग आम्ही मराठीत संवाद केल्यावरती त्यांना इतकं बरं वाटलं. त्या म्हणल्या किती बरं वाटलं, पुष्कळ दिवसांनी आपण असं मराठीत बोललो आणि शुद्ध मराठीत बोललो. आणि मग नंतर त्यांनी मला अगदी फोन करून प्रत्येक वेळे मला म्हणजे बोलावंसं वाटतंय म्हणून
माझ्याशी संवाद साधला होता. किती छान. तर असं आहे की सर्व दूर जिथे तुम्ही जाल तिथे तुमची माणसं भेटली तर नक्की नक्की त्यांच्याशी मराठीत बोला, खरंय, आवर्जून बोला. हा, खूप गंमत येते. खरंय. आपण जेव्हा आपल्या मायभूमीपासून लांब असतो तेव्हा आपल्याला सांधणारा आणि जोडणारा दुवा म्हणजे मायबोली असते. आणि त्याचं हे एक नेमकं उदाहरण तुम्ही आता सांगितलं. जेव्हा भाषा संवर्धन व्हायला हवं, भाषा वृद्धिंगत व्हायला हवी असं आपण म्हणतो, हे आपण बोलतो, पण नेमकं काय करायला हवं? खरं म्हणजे त्याच्यासाठी वेगळे असे प्रयत्न नाहीत, परंतु संघटित प्रयत्न मात्र फार जरुरीचे आहेत. अगदी आत्ताच म्हणजे दूरदर्शनवर यायच्या आधी मी BDD चाळीत गेले होते. साधी अनुदानित शाळा आहे मराठी माध्यमाची, मराठा हायस्कूल. पण अगं मुलांनी इतकी सुंदर भित्तीचित्र तयार केली होती. मराठी म्हणी, वाक्प्रचार, कविता, मराठी पुस्तकांची मुखपृष्ठ लावली होती. नंतर चांगल्या चांगल्या ग्रंथांची मुखपृष्ठ तयार करून लावली होती. आज ती मुखपृष्ठ करतायत, उद्या तिथे ग्रंथ उघडतील, त्यातले बोल वाचतील आणि त्यांच्या मनाला ते भावले तर ते लोकांना सांगतील. तर अशा प्रकारे मराठीचा प्रसार आणि प्रचार ही छोटी पिढी, आजची उगवती पिढी जर करू लागली तर त्या शिक्षकांना त्याचं श्रेय आपण दिलं पाहिजे. त्यांना आपण असं त्यांना सांगितलं पाहिजे, कौतुकाची थाप दिली पाहिजे त्यांच्या पाठीवरती की तुम्ही फार चांगलं काम करता आहात. आणि मराठी कवितांची गोडी तर मुलांना अगं वर्गात गाऊन जर शिकवली ना कविता तर मुलं कधी विसरतच नाहीत. लय असते, ती लय कायम मनामध्ये नाद करत असते. आणि काही कविता अशा असतात की त्या तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शिकवल्यात तर खूप खूप मजा येते. म्हणजे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. तर आता ही कविता शिकवताना वर्गाच्या 4 भिंतीत नका शिकू. आणि सिलेबसमध्ये ती कविता कुठेही असो पण ती श्रावण मासात शिकवली तर किती मजा येईल, नाही का? तर अशा प्रकारे आपण थोडीशी जडणघडण त्याची बदलली आणि त्यावेळेला योग्य वेळेला ती कविता योग्य वातावरणात शिकवली तर मुलं ती कधीच विसरत नाहीत. आणि अशी मी कविता शिकवली होती. ऊन पावसाचा खेळ चालू होता आणि ती कविता मी शिकवली आणि नेमकी श्रावण सर आली, त्यामुळे मुलांना इतकी मजा वाटली. आणि वरून आमचे मुख्याध्यापक श्री दुष्यंत पंड्या, मी अगदी नवीन होते तुझ्यासारखी छोटीशी छान, तर त्यावेळेला ती कविता मी शिकवत होते, मुलं गात होती, टाळ्या वाजवत होती, नाचत होती. तर वरून सर बघत होते, पावसाची सर आली आणि नेमका 4था तास होता, 5व्या तासाला आणि मध्ये सुट्टी, म्हणजे 4था तास 5वा तास. तर गंमत सांगते तुला की एका शिक्षिकेने तक्रार केली की मुलांचे कपडे ओले झाले, बाईंनी वर्गाच्या बाहेर नेऊन कविता शिकवली. तर सर म्हणाले की तिने शिकवलेली कविता आता मुलं जन्मभर विसरणार नाही, आता जा कपडे बदलून या पटकन. असं खरंय. आता हा किस्सा ऐकताना ना माझ्या सकट सगळ्यांना असे मधूनच 18वी कविता किंवा मधूनच 25वा धडा हे आत्ता का घेतायत, पहिले दुसरे आधी पूर्ण होऊ द्या, असं जे भावना यायची आणि असे घेणारे शिक्षक जे आहेत ते मनामध्ये आठवायला लागले. आणि त्यामागे असलेले इतकं दूरदृष्टी असलेला दृष्टिकोन जो आहे तो पटकन जाणवला. आणि एक सांगू का की असं म्हणतात की आमची पिढी तेवढं मराठीचा उजागर करायची, आमच्या पिढीला तेवढं मराठीचं प्रेम होतं, आता सगळी मुलं इंग्रज आळली आहेत. असं नाहीये ग. आता कौशल इनामदार, आता तो 3 वर्षाचा असताना त्याला कुठल्या माध्यमात घालायचं हे काही त्याला ठरवता येत नव्हतं 3-4 वर्षाचा असताना, नाही का? तर त्याला इंग्रजी माध्यमात घातलं, परंतु तो म्हणला मला मराठीची गोडी आहे तर मी मराठीमध्येच गाणी करणार, रचणार. आणि त्याचं सगळं कौशल्य त्यांनी मराठी गीतांसाठी वापरलं, मराठीचं अभिमान गीत त्यांनी केलं. खरंय. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तुमच्या परवानगीने, तो घेते. आपल्याशी प्राजक्ता मुळे बोलतायत. नमस्कार, बोला. डॉक्टर प्राजक्ता मुळे मुलुंडहून, नमस्कार. पहिल्यांदा सगळ्या तुमचं दोघींचं अभिनंदन. माझ्या आवडत्या त्या व्यक्तिमत्व आहे त्यामुळे मला फार आनंद होतो. प्राजक्ता खूप आनंद झाला तुझ्याशी बोलायला मिळतं. आजच सकाळी ना फॉर्च्युनेटली काय झालं माहितीये, कुसुमाग्रजांची जी पुतणी आहे ना ती आमची बीजे मेडिकल कॉलेजची क्लासमेट आहे
अगदी तर तिचाच फोन आला, काय ग म्हणे ते लक्षात आहे ना माझ्या काकांच्या बद्दल वगैरे. म्हटलं अगं अक्षरशः तोंडातून काढायचा अवकाश मी तुला फोन करणार होते. ही मला म्हणजे खूप सुखावह वाटलं. आणि दुसरी गोष्ट असं की जसे इंग्लिश बोलण्याचे क्लासेस आहेत तसे मला असं वाटतं आपल्या सुद्धा इथे ना शुद्ध मराठी बोलण्याचे क्लासेसची काही काही ठिकाणी नितांत गरज आहे. कारण बऱ्याच जणांना न बाणातला न किंवा बऱ्याच गोष्टी येत नाहीत तर ते खटकतं हो ऐकताना. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मॅडम, प्लीज सांगाल. थँक्यू. प्राजक्ता, मला खूप आनंद झाला तुझ्याशी बोलायला मिळत आहे. आणि आपण कधी कधी दूरध्वनीवरूनही बोलतो, परंतु प्राजक्ता काही मुलं बाणातला न म्हणतात, बाण म्हणतात किंवा नळ म्हणतात, म्हणजे नळाच्या ऐवजी असं. तर शुद्ध मराठी बोलता आलं पाहिजे ही एक भावना प्रबळ आहे मनामध्ये. परंतु कुणाला असं तुम्ही लागेल असं बोलू नये असं मला वाटतं, कारण ते मूल तसं वाढलेलं असतं ग. खरंय. हां, तर म्हणजे मी एक सांगते प्राजक्ता, की माझ्याकडे एक शिक्षिका होती आणि ती नवीन आली होती. आणि म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा मला उल्लेख करायचा नाही, मला ते आवडतच नाही. पण ती मुलांना म्हणाली की चला बुटं काढा. तर आता बुटं काढा म्हटल्यावरती त्या वर्गावरून जाणाऱ्या एका शिक्षिकेने म्हटलं, ती बूट काढा असं न म्हणता बुटं काढा म्हणतीये आणि ती मराठीची शिक्षिका आहे, तर बोलवा तिला खाली आणि विचारा. तर मी तिला बोलावलं खाली आणि म्हटलं बुटं काढा असं आपण नाही म्हणत, हां, तर पादत्राणं काढा असं म्हण, असं पण मी तुला अगदी काही म्हणत नाहीये, पण बूट काढा असं म्हण. तर ती म्हणली, बाई मला ना घरामध्ये जसं बोललं जातं तसं शिकवलं, म्हणजे मनामध्ये रुजलं माझ्या ते. परंतु मी आता म्हणत जाईन, हां, बूट काढा, तुम्ही प्रेमाने सांगितलं, मी नक्की ते आचरणात आणीन. तर प्रेमाने खूप गोष्टी जिंकता येतात ग प्राजक्ता. तर आपण प्रेमाने सांगावं की अरे बाणामधला न असतो, न बाण नाही. हां, मुलांना सांगितलं ना, अगं किती मुलं असं म्हणतात मला पुस्तक भेटलं. हां, मग आम्ही सांगायचं मुलांना माणसं भेटतात, पुस्तकं मिळतात. हां, मला भेटलं नाही हे असं, निर्जीव वस्तूला भेटलं असा एक सहजपणे वापरतात. परंतु सांगितलं ना की ती मुलं बोलू लागतात. नंतर तुम्ही असं म्हटलं की काय रे अभ्यास केलास का? हा. ग्रहपाठ केला का? हा. अरे हा हा नाही रे. हिंदीमध्ये कसं म्हणतात? जी हा. तसं आपण मराठीत म्हणतो हो हो केला, हो. हां, मग मी म्हणायचे अभ्यास केला का? हो हो असं मुलं सगळी म्हणायची. तर प्राजक्ता, प्रेमानं अशी मनं जिंकता येतात आणि भाषासुद्धा जिभेवर रुळू शकते. परंतु एक गंमत सांगते की मी एका व्याख्यानाला नांदेडमध्ये गेले होते आणि अवचित पाऊस आला आणि एका मुलीला यायचं होतं, तर ती अशी जरा उशिरा आली धावत धावत आणि ती म्हणली माझी कापडं वल्ली झाली त्यामुळे मला उशीर झाला. हां, आता मला तिची भावना कळली, कापडं वल्ली झाली म्हणजे काय झालं, तिचा फ्रॉक ओला झाला, पावसात भिजली. तर मग मी तिला म्हटलं कापडं म्हणजे तुझा झगा ओला झाला ना? तर ती म्हणली होय होय असं. अशी लाजली आणि गोड, म्हणजे तिला असं तिचा अपमान नाही केला. तिची भावना हृदयीची होती, ती तिने स्पष्ट केली होती, फक्त मी ती प्रेमाने दुरुस्त केली. तर प्राजक्ता, मला माहिती आहे तुझ्या हृदयात अंतरात खूप खूप प्रेम आहे, मराठीबद्दल आहे आणि मुख्य म्हणजे माणसांबद्दल. भाषेबद्दल प्रेम असलं पाहिजे, तसं माणसांबद्दल जेव्हा प्रेम असतं ना मनामध्ये, त्यावेळेला खूप गोष्टी सोप्या, सुघड आणि सुलभ होतात. किती छान. पुढचा फोन आलाय तो घेते. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार किशोरजी, बोला. नमस्कार. 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 बोला किशोरजी. मला असे वाटते की मराठी भाषेतून जे आपल्यावर मराठी संस्कृतीचे संस्कार होत असतात ते फारच महत्वाचे असतात. पण सध्याची पिढी ग्लोबलायझेशनमुळे म्हणजे जागतिकीकरणामुळे त्यापासून दूर होत चाललेली आहे, या संस्कारापासून दूर होत चाललेली आहे. त्यावर काय उपाय आहे? आभारी आहे. नगरकर, प्रश्न खूप छान आहे आणि मराठी संस्कृती आपल्यापासून विलग होणार नाही यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी तुम्हाला खरंच सांगते की आता दिवाळीचे 4 दिवस मज्जा करायची एवढं मुलांना माहिती असतं की आता खूप सांगतात की फटाके फोडायचे नाहीत, आवाजाचं म्हणजे प्रदूषण करायचं नाही असं सांगतात, शाळेमधून सांगतात, मुलांकडून वचन घेतात. त्यामुळे सगळीकडे
प्रकाश दिवे असतात. खरंय. होय की नाही. नंतर आई गोडधोड करते, नंतर तसंच तिखट पदार्थ करते, चकल्या बिकल्या लाडू बिडू, मज्जा मज्जा असते, भाऊबीज असते. पण त्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे, त्यामागची संस्कृती काय आहे, यमद्वितीया म्हणजे भाऊबीज का, तर ही सगळी माहिती न विश्वकोशामध्ये लिहिलेली आहे. आणि विश्वकोश मराठी विश्वकोश .in ह्याच्यावरती शासनाला, महाराष्ट्र शासनाने जो मोफत उपलब्ध करून दिलाय तो जनतेला दिलेला आहे. आणि किशोर त्याच्यामध्ये दिवाळीचे 4 दिवस म्हणजे काय आणि दिवा दक्षिणेला का लावतात ह्याच्या मागची शास्त्रशुद्ध माहिती वगैरे दिलेली आहे. तर इतकं काही आपल्या घरामध्ये, प्रत्येक घरात हल्ली आजी आजोबा असतात असं नाही, तर आपल्याला ते माहीत नसतं. तर ते तुम्ही जरूर वाचा आणि प्रत्येक सणाबद्दल त्याच्या मागे असलेली पूर्वपीठिका त्याच्यात साध्या सोप्या शब्दात लिहिलेली आहे, ती आपल्या मुलांपर्यंत पोचवा. आणि मुलांना नुसतं तुम्ही सांगा ना की दिवाळी टाईप कर मराठी विश्वकोश .in वर, सगळी माहिती तिथे येईल. मकर संक्रांत टाईप कर की लगेच ती माहिती तिथे येईल. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते की ह्याची ना तुम्ही घरामध्ये चढावड सुद्धा लावा की दिवाळीचं महत्व काय हे आज तू सांगायचंस, तू शोधून काढायचंस. हं. आणि त्या मुलांनी शोधून काढलं की त्याला छोटीशी शाबासकी म्हणून अगदी छोटंसं बक्षीस दिलं तरी सुद्धा ते मूल खूप खुश होतं. एखादं गोड गोड बालगीतांचं पुस्तक बक्षीस दिलं तर खूप खुश होतं. आणि त्याच्यावर लिहा, रोहननी हे सांगितलंय, लाडक्या रोहनला एक सुंदर दिवाळीचं एक मनोगत तू लिहिलंस, ते तुला कळलं याबद्दल बक्षीस. तर त्याला ती आठवण राहील मनामध्ये. किशोर, आईबाबांची जबाबदारी थोडी जास्त आहे असं मला वाटतं की आईबाबा हे मधले दूत आहेत, संस्कृती टिकवणारे. आजी आजोबांकडून आता ती जबाबदारी आईबाबांकडे आलेली आहे आणि ती त्यांनी पार पाडावी असं मला मनापासून वाटतं. सगळी जबाबदारी शाळेवर टाकावी असं मला वाटत नाही, पण शिक्षकांची सुद्धा जबाबदारी आहे आणि शिक्षकांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना संस्कृतीची ओळख करून द्यावी, प्रदर्शनं भरवावी असं मला फार वाटतं. आणि मुलांना मराठीची गोडी लागली पाहिजे यासाठी काही तरुण मुलं खूप खूप धडपड करत आहेत. मी तुम्हाला अगदी तरुण अशा एका जोडप्याची गोष्ट सांगते. अकोल्याचं जोडपं आहे, आतिश आणि दीपाली सोसे. त्यांनी अक्षरगाणी हा प्रकल्प गेली 6 वर्ष दीपाली करते, तर ती इतकी तोंडात रुळणारी अशी सुंदर अक्षरगाणी तिने तयार केलीत की मी थक्क झाले. तर आपल्या चिमण्या चिमण्या ओठांमध्ये ही चिवण गाणी बसली पाहिजेत आणि मराठीची गोडी त्यांना लागली पाहिजे. यासाठी जेव्हा तरुण हात आणि तरुण डोकी प्रयत्न करतात ना, तेव्हा माझं मन आनंदाने फुलून येतं. आणि किशोर, मला तर असं वाटतं की जेव्हा तुमच्या मनामध्ये संस्कृतीचा विचार रुजतो आहे तेव्हा संस्कृतीचे धडे तुम्ही आसपासच्या लोकांना नक्की नक्की देऊ शकाल. प्रश्नाबद्दल धन्यवाद. दीपक यांचा फोन आहे पुण्याहून. नमस्कार दीपकजी, बोला. दीपक. सरोज प्रधान बोलतायत पुण्याहून. सरोज, बोला. हॅलो सरोज, बोला. नमस्कार. नमस्ते. मला असं आपल्या निदर्शनास आणायचंय की सगळ्या चॅनलवर ज्या मराठी मालिका चालू आहेत त्याच्यात प्रत्येक ह्याच्यात मी तुझी मदत करीन किंवा तू माझी मदत कर, हे जे मराठी आहे ते एकदम चुकीचं आहे. मी तुला मदत करीन किंवा मी तुला मदत करू शकेन वगैरे असं पाहिजे. सरोज, किती माझ्या मनातलं बोलली, अगदी माझ्या मनातलं. लक्ष घालून हा वाक्प्रचार एकदम बदलून टाका, कारण हल्ली सगळ्या तरुण पिढीच्या तोंडात सुद्धा असेच शब्द येतात आणि हीच वाक्प्रचार होतो. तर जरा ह्याच्याकडे तुम्ही जातीने लक्ष घालून सगळ्या चॅनलचे जे लेखक आहेत त्यांना जरा सांगून पाहावं. सरोज, असा आवाज जेव्हा म्हणजे प्रेक्षक उठवतात ना तेव्हा नक्की 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 ते लोक त्याकडे लक्ष देतात. कारण अगदी सगळीच जण सर्रास असं बोलायला लागली तर त्यांना ते चूक वाटत नाही. कारण मेरी मदत करोगे, माझी मदत करशील, असं त्याचं सरळ सरळ शुद्ध भाषांतर करून ही मुलं वापरायला लागलेली आहेत. आणि सगळ्यांनीच वापरल्यामुळे सरसकट लेखक लिहितात म्हणून नट बोलतात आणि नट बोलतात ते ऐकणारे लाखो लोक असतात, त्यामुळे त्यांना वाटतं ते बरोबर आहे, पण ते बरोबर नाही. मला मदत करशील का, किंवा तू मला खूप मदत केलीस, अशा प्रकारे बोललं पाहिजे. तसंच अगदी सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये उद्घाटन हा शब्द वापरला जातो का, तर तो याच्यावरती संगणकावर येत नाही उद्घाटन असं. तर मला वाटतं त्यापेक्षा उद आणि त्याचा पाय मोडून घाटन
असं लिहिलं उद्घाटन तरी चालेल, पण उद्घाटन हा शब्द नको. परंतु त्यासाठी जनतेनं आवाज उठवला पाहिजे. आज सरस तू आवाज उठवलायस, मला खूप खूप आनंद वाटतो आणि मी तुझं मनापासून अभिनंदन करते. जिथे जिथे मला शक्य आहे तिथे तिथे मी हे नक्की सांगेन की तू माझी मदत केलीस हे चूक आहे. आणि अजून एक तू वाक्य मला मला या मदत निमित्ताने केलीस. आठवलं. खरंच हे असं करायला नाही पाहिजे होतं, हो हो असं करायला नको किंवा हो. असं करायला हो. नकोय हो. असं म्हणायच्या ऐवजी तू असं करायला नाही पाहिजे होतं, आता तुम्ही यही नहीं करना चाहिए था, याचं जे सरळ सरळ मराठीकरण आहे ते अशा चुकीच्या पद्धतीने अगदी भाषांतरित केलं खरं, जातं. अगदी खरं. मग अशा वेळी भाषांतरकारांची भूमिका ही मोलाची ठरते. हो, परंतु पुष्कळ वेळेला ना भाषांतर करताना अवघड अवघड शब्द वापरले तर मग ते नको रे बाबा असं वाटायला लागतं. आणि दुसऱ्या भाषांचं आपल्या भाषेमध्ये संक्रमण होणं किंवा हो. त्या मिसळणं, हे काही वाईट नाहीये. आता स्टेशन हा शब्द आपल्याला किती, म्हणजे कोण म्हणतं रेल्वे स्थानक, आपण स्टेशनवर भेटूया असं सहजपणे म्हणतो, तर इतका त्याचा अनादर करण्याचं कारण नाही. खरं, काही शब्द हे तसेच त्या आणि खूप भाषेचे गंमत पण असायला असते. हवेत. म्हणजे मी एक गंमत सांगते की हिंदीचे एक शिक्षक होते, त्यांनी विचारलं की टेबल टेनिस इसे हिंदी में क्या कहते हैं. हाँ जी. तर मुलं विचार करायला लागली, टेबल टेनिस ही कहते हैं. ते म्हणले मैं बताता हूँ. हाँ जी. टेबल के ऊपर बत्ती के नीचे ले खटाखट दे खटाखट. ओ. तर अशी गंमत. तर मग दिवसभर ले खटाखट दे खटाखट चाललं होतं. तसंच आपल्याकडे सिग्नल हा शब्द किती रूढ आहे. तू लहानपणापासून सिग्नल हाच शब्द ऐकलेला आहेस, पण त्याचं मराठीमध्ये काय आहे. अग्निरथ गमनागमन वेला दर्शक लोह ताम्र पट्टिका. सावरकर. हो, तर अशा प्रकारे अग्निरथ हा शब्द किती सुंदर शब्द आहे. परंतु आपण कार म्हणतो, गाडी म्हणतो, तर ते काही इतकं अगदी तुम्ही त्याला बाजूला टाकलं पाहिजे असं नाही, पण मुलांना ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. खूप गंमत येते. आणि मराठीतली ही जी काही वेगवेगळी उदाहरणं आहेत किंवा दुसऱ्या भाषेतली, मला तर असं म्हणायचं आहे की मराठीबद्दल प्रेम असावं, कारण ती आपली माय आहे. अगदी आईवरती प्रेम करा असं कोणाला सांगावं लागत नाही. परंतु हिंदी आपली मावशी आहे ना, मावशीवर आपण प्रेम करतो ना. आणि इंग्रजी आपली आत्या आहे आणि सर्व जगात आहे. तेव्हा आपल्या भाषेबद्दल हृदयात प्रेम असावं, परंतु दुसऱ्या भाषांचा स्वीकार करून त्या शिकण्याची आपली तयारी असावी, कारण लँग्वेज कॅन बी ॲक्वायर्ड. वाव. मराठी भाषा वळवावी तशी वळते असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये अशी गंमत असते या भाषेची की लागणे हे आपण रूप घेतलं तर त्याची इतकी वेगवेगळी रूपं दिसायला होतं. मला भात लागतो म्हणजे ही माझी आवश्यकता आहे, मला गाढ झोप लागते म्हणजे ही माझी सवय आहे, पण मला सुपारी लागते. मी आता हेच म्हणणार होते. अगदी मला सुपारी लागते. होतो. अरे मग असं कसं. आणि किती म्हणजे जी अमराठी मुलं असतात ना त्यांना हे कळत नाही. आणि नंतर आणखी आपली जी सामान्य रूपं होतात ती कळत नाहीत. तर मी अभ्यास केला तर तिथे त्याला प्रत्यय का लागत नाही असा खूप खूप मुलांना प्रश्न पडतो. आणि मग मीनी अभ्यास केला, अरे पण नाही तिथे नी लागत नाही असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणतो की का लागत नाही. तिने अभ्यास केला पण मीनी नाही, मी अभ्यास केला. तर त्यामुळे अशा या भाषेतल्या गमती जमती असतात. परंतु ज्या वेळेला तो मुलगा मराठी शिकायचा प्रयत्न करतो आहे तेव्हा त्याला वर्गासमोर सतत रागावून किंवा वर्गासमोर त्याला काहीतरी बोलून कटू बोलून नाउमेद करू नये. त्याला सांगावं की मीनी नाही म्हणत आपण मराठीत, मी म्हणतो मी 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 अभ्यास केला. तर मग तो असं 2-3 वेळा झाल्यावरती मग त्याला ते पटतं, समजू लागतं आणि तो तसा उच्चार करू लागतो. परंतु मराठी भाषेबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, मराठी शाळांबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि डॉक्टर वीणा सानेकर ही आता मराठी शाळांसाठी इतके प्रयत्न करते आहे की शाळेतली संख्या का कमी होतीये, पालक का घालत नाहीत. तर त्याच्यासाठी प्रथम स्वतःपासून सुरुवात करून आपल्या मुलीला मराठी भाषेतून अगदी गणित विज्ञानाचे पेपर सुद्धा तिने मराठीतून लिहिले पाहिजेत असा आग्रह तिने धरलेला आहे. कारण ती हृदयाची भाषा आहे आणि ती आपल्या घरात बोलली जाणारी भाषा जी आहे
आहे, तर ती भाषा मुलांच्याही मनामध्ये रुजावी, त्यांनी ते शिकावं, अशासाठी तिचे प्रयत्न चालू आहेत. अगदी तरुण मुलं घेतलीस ना तर ज्योती कपिले, एकनाथ आव्हाड अशी ही जी नावं आहेत ना, त्यांनी तर लहान मुलांसाठीच लिहायचं आणि मराठीच लिहायचं आणि त्याचा प्रसार करायचा असं ठरवलं आहे. आणि अगदी लीलाताई दीक्षित, भारा भागवत किंवा माझं उदाहरण घे, विजया वाड, प्रवीण दवणे, नंतर थोडा पुढचा राजीव तांबे, माधवी कुंटे, ही खूप अशी नावं आहेत की जी मराठी साहित्य लिहिण्यासाठी सतत धडपडत असतात आणि श्वासासारखं मराठी त्यांच्या ओठातून हृदयातून वाहतं आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खूप खूप प्रयत्न चाललेला आहे. खरं, तुमच्याशी बोलताना, संवाद साधताना, तुम्ही आल्यापासून तुमच्याकडे बघताना सतत म म म म मराठीचा हा सतत 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 आम्हाला दिसतो आहे आणि आमच्या सगळ्या टीमने हे अनुभवलं आहे आणि अतिशय सुखद आनंददायी असा हा आमच्या सगळ्यांसाठी अनुभव आहे. पुढचा फोन घेते. कविता बोलतायत आपल्याशी. नमस्कार कविता. कविता काळवेट यांचा फोन आहे पुण्याहून. कविता, हॅलो, बोला. हा कविता बोला. तुम्हाला मराठी दिनाबद्दल सर्वांना शुभेच्छा माझ्या, की मराठीच्या बद्दल तुमची जी कळकळ आहे ती बघून मला खूपच चांगलं वाटतंय आणि तुमच्याकडे बघून मला मावशीला बघितल्यासारखं सुद्धा वाटतंय. म्हणजे की पोशाख वगैरे या सगळ्या तुमच्या अपिअरन्स प्रेमळ असा दिसतोय त्याच्याने. तर मला असं विचारायचं आहे की मराठीचं आपलं बोलतो आपण पुष्कळ, पण प्रत्येक जणांनी कलेक्टिव्हली काही प्रयत्न करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करायला पाहिजे ते सांगावं. आणि दोन गोष्टी आहेत की आपण शुद्ध भाषा बोलली पाहिजे हा आग्रह बरोबर आहे, पण अशुद्ध भाषा सुद्धा कमीत कमी बोलली तरी गेली पाहिजे, एवढा तरी प्रयत्न आपण करू शकू का, याच्याबद्दल तुम्ही मला सांगा. किती छान. कविता, तुमच्या आवाजामधल्या गहिवरामधनं एक स्पष्ट झालंय की तुम्हाला हा बघावासा वाटतोय कार्यक्रम. मग मी तुम्हाला आवर्जून सांगेन की आज रात्री 11:30 वाजता या कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण होईल आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना हा भाग पुन्हा बघता येईल. तेव्हा आवर्जून आज रात्री 11:30 वाजता विजयाताईंचे मराठी बोल ऐकायला कार्यक्रम नक्की बघा. काय सांगाल कविता यांना? कविता, मला खूप खूप आवडलं. म्हणजे जे मराठीबद्दलचं प्रेम आहे आणि तू जे म्हणालीस ना की बोली भाषेचा उपयोग करून जरी मराठीचा वापर कोणी केला तरी त्याला आपण कमी लेखू नये, हे अगदी बरोबर आहे. परंतु शुद्ध मराठीचा आग्रह धरणं यात वाईट काही नाही. हळूहळू येतं. आणि समजा तुमच्याकडे काम करणारी एखादी स्त्री आहे, तर तिला तुम्ही सांगितलं मी नाही येणार कामाला, असं ती म्हणते, तर मी नाही येणार कामाला असं म्हणत जागं, असं आपण बोलतो. तर 2-3 वेळा तुम्ही नाही येणार असं म्हटलं किंवा मी येणार नाही असं म्हटलं तरी काही बिघडत नाही. तर तिला हळूहळू हळू ते पचनी पडायला लागतं. परंतु तिला कमी लेखून काय तुझी भाषा किती अशुद्ध बोलतेस असं करू नये. कारण शेवटी काय आहे, ती मराठी बोलण्याचा प्रयत्न करतेय. आणि अमराठी लोक जेव्हा मराठी बोलतात ना तेव्हा त्याचं खूप खूप स्वागत केलं पाहिजे. कारण नाहीतर मग काय होतं, सगळी जण म्हणतात अमराठी की मुझे समझती है, शब्द शब्द मुझे समझ में आता है, लेकिन बोलने के लिए मेरे पास कॉन्फिडन्स नाही. त्यांनी काय करावं, कशी बोलावी भाषा? आपण सांगावं, अरे तुम्ही मोडकं तोडकं बोला तर इतकं गोड वाटतंय आम्हाला, पण तुम्ही बोला. मग हळूहळू मोडक्या तोडक्याचं हळूहळू सरळ होऊ लागतं आणि नंतर त्यांना त्याच्याबद्दल प्रेम वाटायला लागतं की हो, मी मराठीत संवाद साधू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या घरापासून सुरुवात करूया. मराठीचं प्रेम मुलांना कसं वाटेल, तर अगं मराठीत भेंड्या खेळायच्या आणि अगदी आजोबांनी सुरुवात करायची, रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम, असं करून सुरुवात केली. आणि मग समजा तुम्ही गाण्याच्या भेंड्या सुरू केल्या आणि आता समजा तुमच्या मुलांनी म पासूनचं त्याला नाही येते, पण तो म्हणाला ताई गुणाची माझी छकुली झोका दे दादा म्हणू लागली, सांभाळ ताई फांदी वाकली दोही दोरांना गच्च आवळी, काही हरकत नाही. तो म्हणतोय ना, हेच खूप महत्वाचं आहे. हो, कारण शेवटी काय आहे, कवितेनं एक पुढची त्यांनी दोरी चालू केलेली आहे आणि ती खूप महत्वाची आहे. आणि त्यावेळेला धागा पकडला जायला हवा आणि त्यामधून पाठांतर व्हायला हवं. आणि ना असं मला वाटतं की जोडाक्षर विरहित खूप सुंदर सुंदर कविता आपल्याकडे आहेत. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर,
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर, अशासारख्या ज्या कविता आहेत त्या मुलांच्या मनामध्ये रुजतात. कुसुमाग्रजांची कविता आहे ना, आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, तर ती कविता मुलांना इतकी आवडते ग. तर अशा प्रकारे कवितेच्या भेंड्या घरामध्ये झाल्या पाहिजेत. नंतर आपल्या घरामध्ये आपल्या शयन कक्षामध्ये एक फळी ठोकावीन, तिथे छोटी छोटी मराठीची पुस्तकं ठेवा ना आपल्या चिमुकल्यांसाठी, आणि त्यातल्या गोष्टी वाचून दाखवा. ऐकता ऐकता काही जण ते वाचू लागतील आणि वाचता वाचता काही हात लिहिते होतील. ते लिहिते होणं ही मराठी जगण्याची, मराठी वाढण्याची, मराठी फोफावण्याची सूचिन्ह आहेत आणि मराठीला कधीही मरण येणार नाही. किती छान. पुढचा फोन आहे. रवींद्र कुडाळकर बोलतायत नाशिकहून. रवींद्रजी बोला. नमस्कार. नमस्कार. रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. नमस्कार. मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्व मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा. कुसुमाग्रजांनी अख्खेपार मराठी झेंडा नेलेला आहे मराठी भाषेचा. त्या नाशिक नगरीमधनं बोलतोय मॅडम. खूप छान वाटलं. मी बरं का रवींद्रजी, मी सुद्धा नाशिकची आहे, त्यामुळे मला आणखी आत्मीयता वाटते प्रत्यक्ष संवादामध्ये. आणि नाशिकमध्ये आज खूप भरगतचे कार्यक्रम आहेत हे पण सांगू असं वाटतं. माझा प्रश्न असा आहे मॅडम की आज आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो आहे, पण घराघरामध्ये सुद्धा इतकी अवस्था वाईट होती आहे की मराठी कुटुंबांमध्ये सुद्धा हिंदी, इंग्रजी किंवा इतर भाषा बोलल्या जातात संवादामध्ये. दुसरी गोष्ट अशी, आम्ही जेव्हा मुंबई शहरामध्ये येतो तेव्हा आम्हाला सुरुवात हिंदीमधनं करावी लागते. आणि तिसरी गोष्ट अशी की आजच मी सकाळी बातमी पाहिली दूरदर्शन टीव्हीवर की मुंबईमधल्या ज्या मराठी शाळा आहेत त्यामध्ये मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. हे सर्व कशाचे द्योतक आहे? आपण एक शिक्षिका मुख्याध्यापिका होता आणि शिक्षण तज्ञ सुद्धा आहात आपण, तर कृपया मार्गदर्शन करावे मॅडम. आणि मी आपला एक असीम चाहता आहे. किती गोड वाटलं रवींद्र, खूप गोड वाटलं. नाशिकहून फोन आला म्हणून पण गोड वाटलं, कारण कुसुमाग्रजांची भूमी ही नाशिकच आणि माझी जन्मभूमी, तुम्ही राहताय तुमची कर्मभूमी, नाही का? तर रवींद्र, घराघरामध्ये मराठीचा आग्रह आपण पालकांनी धरला नाही तर काय होईल? मराठीची अवहेलना पालक, आई बाबाच करतात. आणि काय होतं, इंग्रजी माध्यमात मुलाला घातलं की म्हणतात स्पीक इन इंग्लिश, कारण शाळेमध्ये तुला ते इंग्रजी बोलता आलं पाहिजे. अगं नको ग त्याच्यावर असे अत्याचार करूस, त्याला बोलू दे मराठीत. शाळांमध्ये सुद्धा ज्या वेळेला मुलं इंग्रजी माध्यमात घातली जातात त्यावेळेला त्या मुलांना कुठे कळत असतं कुठलं माध्यम निवडायचंय? आई वडिलांनी निवडलेलं असतं. आजच्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही वाचलं, त्याच्यात एक अतिशय आनंददायी बातमी पहिल्या पानावर आहे की मुंबईतले 100 पालक मराठी शाळांमध्ये आपली मुलं घालावीत म्हणून प्रयत्नशील आहेत आणि काहींनी त्याची सुरुवात केली आहे, त्याची रुजवात केलेली आहे. आणि ते सगळे अतिशय उच्च शिक्षित असे पालक आहेत. म्हणजे असं जेव्हा लोक म्हणतात ना की आय लर्न मराठी फ्रॉम माय कामवाली, तेव्हा मला म्हणजे खूप राग येतो. का असं? आय लर्न मराठी फ्रॉम माय कामवाली म्हणजे ती फक्त कामवालीची भाषा आहे? अरे ती माझी भाषा आहे, तुझी भाषा आहे, आपली भाषा आहे आणि तिच्याबद्दल रास्त अभिमान असणं हे आपलं एक म्हणजे हृदयस्थ कर्तव्य आहे. त्याच्याबद्दल कुणी काही सांगायला पाहिजे किंवा टाहो फोडायला पाहिजे असं मला वाटत नाही. पण ही एक अतिशय सुचिन्हाची गोष्ट आहे की 100 पालक असे तयार होत आहेत आणि ते आपली मुलं मराठी माध्यमात जाणीवपूर्वक घालणार आहेत. नंतर एक हिच्यासारख्या छोट्या मुलीला प्रश्न पडेल की तिथे सगळी निम्न मध्यम वर्गातली मुलं येत आहेत आणि माझा मुलगा मात्र उच्च शिक्षित घरातला मराठी माध्यमात शिकतो आहे. अरे काय बिघडलं? तुझ्यामुळे त्या मुलांना चांगली संगत लागेल, ती मुलं शुद्ध बोलायला लागतील कारण तू बोलतोस. तर अशा प्रकारे चांगल्याकडे जेव्हा वळतील मुलं, सुरुवात होईल त्यावेळेला त्या भाषेचं शुद्धीकरण, भाषेबद्दलची आवड, आपोआप गोडवा तयार होऊ लागेल. आणि मला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की हा श्रीमंत हा गरीब असा भेद शिक्षण क्षेत्रात कधीही नसावा. कारण शेवटी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जो मनुष्य जाऊ शकतो, समाजाच्या शेवटच्या घटकाच्या ओठावरती हसू उमलवू शकतो, तोच खरा चांगला माणूस आहे. आणि तो मराठी माणूस असेल तर माझ्या अभिमानाला मर्यादा उरणार नाही. क्या बात आहे. अभिजात मराठी भाषा
किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा या दृष्टिकोनातनं विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर मुळात अभिजात भाषा कशाला म्हणायचं हे आपण प्रेक्षकांना उलगडून सांगूया आणि मराठी भाषेला हा दर्जा मिळवणं किंवा मिळणं हे क्रमप्राप्त का आहे? मराठी ही खूप प्राचीन भाषा आहे. जसं तुम्ही दक्षिणी भाषांना अभिजाततेचा दर्जा दिला आहे, तर अभिजातता म्हणजे काय? तर भाषेची प्राचीनता, भाषेची प्रगल्भता आणि भाषेची सलगता. मग सलगता कुठे तुटली आमची? पहिल्यांदा प्राकृत होती, मग मरहट्टी झाली, मग महाराष्ट्री झाली, मराठी झाली. अगदी. तर पण ती सतत बोलली जाते आहे आणि त्याला 2000 वर्ष निश्चित झालेली आहेत, त्याच्याहून अधिक झालेली आहेत. प्रश्न काय आहे की खूप खूप पत्र त्यांच्याकडे गेली पाहिजेत. तर आता आपले जे मंत्री आहेत मराठी भाषा विभागाचे विनोद तावडे, त्यांनी इंटरनेटवर सगळ्यांना आवाहन केलं की तुम्ही अशी पत्र धाडा आणि अशा प्रकारची पत्र जेव्हा त्यांच्यावरती मारा करतील तेव्हा त्यांना ते कळलं पाहिजे की इतक्या लोकांना मराठीबद्दल प्रेम आहे. मराठीच्या प्राचीनतेचे पुरावे सादर करा. आणि अशी जेव्हा कोटी कोटी पत्र त्यांच्याकडे जातील, का नाही जाणार? मराठी बोलणारी इतकी माणसं जगामध्ये आहेत. सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर ती आपली अभिजातता निश्चितच तिचा दर्जा मराठी भाषेला मिळेल. आणि तो अगदी आता मिळतोच आहे, तत्वतः तो मान्य झाला आहे. प्रश्न आहे फक्त ते त्याच्यावर एक शासनाची मोहर उठण्याची गरज आहे आणि ती नक्की उठेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. आणि येत्या आठवड्यातच आपल्याला वृत्तपत्रामध्ये हे शुभवर्तमान वाचायला मिळेल की झाली मराठी अभिजात भाषा म्हणून सर्वश्रुत सर्वमान्य झाली. क्या बात आहे, मस्त. ही वार्ता ऐकण्यासाठी सगळ्या मराठी जनांचे कान आज सुचलेले आहेत. अगदी. जेव्हा आपण मराठी भाषेविषयी बोलतो तेव्हा ओघाने संदर्भ येतो तो विश्वकोशाचा, जो तुम्ही आता केला. विश्वकोश हे तुमचं बाळ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याची निर्मिती, त्याची संकल्पना, त्याची प्रक्रिया या सगळ्या विषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. विश्वकोश माझं बाळ नाही, मी विश्वकोशाचं बाळ आहे. विश्वकोश फार मोठा आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना वंदन करते, यशवंतराव चव्हाण यांना वंदन करते, कारण त्यांनी मराठीमध्ये विश्वकोशाची संकल्पना आणली. आणि 1 नाही 2 नाही 14 खंड केले. 15-16 खंड हे मेपूर एगे यांच्या काळात झाले आणि खंड 17, खंड 18, खंड 19 आणि खंड 20 हे माझ्या काळामध्ये पूर्वार्ध, खंड 20 पूर्वार्ध. आता राहिला आहे फक्त उत्तरार्ध. परंतु आता विश्वकोश मंडळाचं काम संस्थगित करण्यात आल्यामुळे आता मी केलेल्या कामाबद्दल फक्त बोलत आहे की मराठी विश्वकोश.in ही जी वेबसाईट आपण तयार केली, महाजालकावरती मराठी भाषेचे 1 पासून 20 पूर्वार्धपर्यंतचे सर्व खंड आपण टाकले. एकंदर 32,000 पानं सीडॅकच्या मदतीने आपण तिथे टाकली आणि 15,80,000 वाचकांनी आजपर्यंत जगभरातल्या 105 देशातून त्याला पसंती दिलेली आहे, त्याला त्यांनी भेट दिलेली आहे. आणि त्यामुळे मराठी भाषा फक्त ग्रंथामध्ये सीमित न राहता ती सर्व वर्गाला, जेथे जेथे मराठी बोलले जाते त्या सर्वांना आणि ज्यांना ज्यांना मराठीबद्दल प्रेम आहे त्या सगळ्यांसाठी खुली झालेली आहे, याचा मला आनंद वाटतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी माणसं दृष्टीहीन आहेत अशांसाठी आपण ब्रेल कुमार कोश तयार केलेले आहेत. जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग 1, भाग 2. हेमचंद्र प्रधान त्याचे समन्वयक आहेत आणि मी त्याचं संपादन केलेलं आहे. तर हे आपण नुसतेच ब्रेलमध्ये केलेले नाही आहेत, तर अंधबांधव आपल्याला त्याची इतकी म्हणजे पसंती देतात की ते आपण बोलके केलेत. आणि अगदी अनिल काकोडकरांपासून प्राजक्ता देशपांडे, अभिजित देशपांडे, संजय देशमुख, विजया वाड, हेमचंद्र प्रधान, विजय लाळे, म.व्ही. सोवनी अशी किती नावं घेऊ, किशोर कुलकर्णी, अशा सगळ्या शास्त्रज्ञांनी, मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्या लोकांनी त्या बोलक्या केलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये BARCमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर अंजली कुलकर्णी यांनी सुद्धा धावत धावत येऊन भाग घेतलाय की मराठी विश्वकोशामध्ये कुमारांसाठी एखादं चांगलं काम होतंय तर त्याच्यात माझं योगदान असलंच पाहिजे. तर अशा प्रकारे ज्या वेळेला मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपण काय करतो की ग्रंथ बघितला आणि तो जाडा दिसला की मग लहान मुलं काय करतात, हाय आणि बाय असं करतात. नको बाबा फार जाडं पुस्तक आहे असं वाटतं. परंतु ते उघडून बघितलं की चांगलं
चांगलं आहे, त्याच्यात खूप माहिती आहे हे आपल्याला कळतं. म्हणून आम्ही गावोगावी 180 आजपर्यंत स्पर्धा घेतल्या ग. आणि ह्या स्पर्धांमध्ये अगदी म्हणजे अगदी अगदी ज्या भागामध्ये केवळ 5,000 संख्या आहे अशा गावात सुद्धा गेलो. भूदरगडला गेलो, किती लांब, गारगोटीला गेलो, सांगली, सातारा, वाई, मिरज, कोल्हापूर, वाई, पुणे, नाशिक अशा सगळ्या ठिकाणी आपण गेलेलो आहोत. तिकडे चंद्रपूर. मॅडम तिकडचे सगळे फोन खोळंबले, ते पटकन मी घेतले आणि या मुद्द्याकडे पुन्हा येते. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांमध्ये आपणही भाग घ्या, पुढेही. पुढचा फोन कोणाचा आहे? नमस्कार, बोला. राधिका बोलतायत माहीमहून. नमस्कार राधिका, बोला. मी अमराठी आहे. अमराठी आहात? मी अमराठी आहे, पण जे आता मराठी जे बोललं जातं टीव्हीवरती ते मला जरा खटकतं. कारण आपण जे इथे तिथे म्हणायचं सोडून त्या ठिकाणी त्या ठिकाणी असं जे बोलतात. आणि दुसरं म्हणजे कुठलीही पद्धत घरातून चालू झाली पाहिजे. मुलांना आई बाबा न शिकवतात, ते लोक मम्मी आणि पप्पा शिकवतात. आणि दुसरं म्हणजे ग्रॅमॅटिकली इतकं रॉंग बोलतात. दोन माणसं, दोन व्यक्ती किंवा 3 जण म्हणायच्या ऐवजी 3 माणसं, 3 जण असं म्हणतात. तर त्याच्याबद्दल सगळ्या वाहिनींनी जरा नोट घेतला पाहिजे. धन्यवाद राधिका, तुमचा मुद्दा आमच्यापाशी पोहोचलेला आहे. राधिका अमराठी असून सुद्धा किती ग सुंदर मराठी बोलतेस. खूप खूप अभिनंदन. आणि मराठीबद्दल तुला इतकं प्रेम वाटतं हे बघून माझं हृदय आनंदाने भरून आलेलं आहे. राधिका, तू ज्या सूचना केल्या आहेस तशा सूचना आम्ही सुद्धा वारंवार सगळे लेखक किंवा मराठी प्रेमी माध्यमांना करत असतो. परंतु माध्यमांना 24 तास एक म्हणजे काय म्हणू, स्पर्धा झाली आहे, तीव्र स्पर्धा झाली आहे. त्यामुळे कधीकधी मराठीचा असा वापर करताना आपल्याला असं दिसतं की चुकीचं मराठी बोललं जातं आहे किंवा थोडंसं आता त्या ठिकाणी म्हटलं तर ते इतकं हे नाही आहे, तिकडेच्या ऐवजी त्या ठिकाणी म्हटलं तर ते काही चूक नाही आहे. परंतु उद्घाटनाला उद्घाटन म्हणणं चूक आहे. हां, मिळालंच्या ऐवजी भेटणं म्हणणं चूक आहे. परंतु बोलीभाषेचा वापर हा आदरपूर्वक केला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. आणि त्यासाठी राधिकासारखी जागरूक मंडळी आहेत, हेच किती छान आहे. मॅडम, या निमित्ताने माझ्या एक लक्षामध्ये आलं की प्रेक्षक वर्ग जो आहे तो अतिशय कान देऊन प्रत्येक भाषा आमच्या माध्यमांमधून जी जात असते तिकडे कान देऊन असतो. आणि मग कान देऊन हे जे लक्ष दिलं जातं त्या प्रत्येक वेळी हा प्रत्येक शब्द टिपला जातोय आणि त्यातली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला जातोय. पण म्हणजे याच्यासाठी जेव्हा तुम्ही दिसता दूरदर्शनवर किंवा छोट्या पडद्यावर किंवा मोठ्या पडद्यावर, तेव्हा तुमची जबाबदारी खूप वाढली. अगदी असं तुला याच्यामध्ये मी एक पटकन तुम्हाला असं सांगते की तुम्ही किती, आम्ही प्रेक्षक वर्ग किती सजग आहे, किती कान देऊन आमचं बोलणं ऐकतंय हे तपासण्यासाठी आम्ही अशी मधनं गंमत करत असतो. हो, अर्थात गमतीचा भाग वेगळा, पण गमतीचा भाग वेगळा. पण राधिका, तुझा प्रश्न फार छान होता. जबाबदारी आणि सूचना खूप सुंदर होती. जबाबदारीचं भान हे सगळ्यांनीच बाळगायचंय. मध्ये माध्यम असोत किंवा सामान्य व्यक्ती असो किंवा एक नागरिक असो, हे भान बाळगण्याचाच हा प्रयत्न सखी सह्याद्रीच्या माध्यमातून आपण करत आहोत. आजचा हा भाग त्यातलाच एक टप्पा आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की भाषाचं संवर्धन व्हायला पाहिजे, त्याचं जतन संवर्धन व्हायला पाहिजे, ती जपली गेली पाहिजे, रोजच्या जगण्यामध्ये भाषा ही जपायची म्हणजे नेमकं काय, शिक्षकांची भूमिका काय, काय वाटतं तुम्हाला? शिक्षकांची तर जबाबदारी खूपच मोठी आहे आणि मी आयुष्यभर त्यासाठी प्रयत्न केला आहे. आणि जेव्हा मुख्याध्यापिका झाले तेव्हा शिक्षकांना नवनवीन प्रयोग करायला सांगितले. तर मी एक प्रयोग तुला सांगते इथे की आम्ही ना असं सांगितलं होतं मुलांना की मराठी कविता वाचनालयात जा आणि मराठी कवितांची निवड करा. एकच गोष्ट फक्त की पाठ्यपुस्तकातली ती कविता असता कामा नये. म्हणजे काय, पाठ्यपुस्तकाबाहेर मुलं डोकावली पाहिजेत. खरं. तर अशी आम्ही पाठ्यपुस्तकाबाहेरची असं प्रत्येक मुलांनी, आणि त्यावेळेला शाळेची संख्या होती 5वी ते 10वी 2200 मुलं. बरं. म्हणजे तू कल्पना कर की एकेका वर्गातल्या मुलांनी किती कविता गोळा केल्या असतील. आणि मग त्यानंतर त्या वर्गात शिक्षिकेनी त्याची स्पर्धा घ्यायची आणि त्यातून 3 नंबर आपले काढायचे. आणि मग ती सगळी मुलं, प्रत्येक 5वीतले 3, 6वीतले 3, असं करून 10वी पर्यंतची मुलं मग आम्ही त्यांना बागेमध्ये घेऊन गेलो जवळच्या. आणि तिथे त्या कविता
म्हणायच्या. निसर्गाच्या सान्निध्यात फुलपाखरं आहेत, फुलं पानं आहेत, झाडं आहेत, हिरवळ आहे, तिथे किती मजा आली. मुलांना कवितेची गोडी लागावी यासाठी हा कार्यक्रम केलेला होता. आणि त्यावेळेला जेव्हा मुलं कविता म्हणत होती ना, तेव्हा निरंजन उजगरे हे एक फार मोठे साहित्यिक होते बरं का. अकाली यमराज घेऊन गेलेला आहे, त्यांना मराठीचं मोठं नुकसान झालेलं आहे. तर ते आले होते आणि ते मला म्हणाले की मी तुम्हाला सांगू का, मी जेव्हा अर्ध्या चड्डीत शिकत होतो ना, तेव्हा असं बागेत मला कोणी कविता म्हणायला सांगितल्या असत्या तर मी फार लहानपणी कविता करायला लागलो असतो. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी याच शाळेचा विद्यार्थी होतो. हे तर आम्हाला नंतर कळलं. पण नंतर आम्ही असे काही चित्रकार बालचित्रकार बसवले होते आणि त्यांनी कविता चित्र काढली. इकडे मुलगा कविता म्हणतोय आणि इथे तो चित्र काढतोय. मस्त. इतकी सुंदर आणि इतकी ती कल्पना मुलांना आवडली की सगळ्या शाळाभर आम्ही ती चित्र लावली आणि सगळी शाळा हिरवी हिरवी झाली अगदी अशी. आणि मग नंतर मुलं अशी सारखी त्या भिंतीकडे बघून मी काढलंय असं. किती आणि त्यातनं एक संकल्पना म्हणजे एकीकडे कविता एकीकडे कवितेचं चित्र. खरं हे चित्र बघून ती कविता वाचायची इच्छा होते. किंवा ही अशी मुखपृष्ठांची कल्पना मगाशी तुम्ही सांगितली, पुस्तकांचं मुखपृष्ठ बघितल्यावरती असं वाटतं नेमकं आतमध्ये काय बघूया. बरोबर. आणि मग यातून वाचन संस्कृती ही फोफावली जाईल. आणखी एक सांगते की तुम्ही ना काही शब्दकोडी तयार करा की पुस्तकांची नावं. आणि मुलांना सांगायचं की तुम्ही शब्दकोडं तयार करा. हे आम्ही 25 पुस्तकांची नावं देतोय, ह्याच्यातून तयार करा. किंवा माझं आवडतं पुस्तक अशी स्पर्धा घ्या. म्हणजे त्या निमित्ताने मुलं पुस्तकं वाचतील आणि त्याच्यावरती आपला अभिप्राय व्यक्त करतील. त्याच्यानंतर ना माझ्या मनात एक कल्पना आहे आणि माझा तो पुढचा प्रकल्प असेल. आज दूरदर्शनवरती हा कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हा प्रकल्प आपल्याला कसा वाटतो ते सांगा. मला ना एक पुस्तक बाग तयार करायची आहे. असे 4 हंडे ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती अशी पुस्तकं ठेवायची आहेत. आणि नंतर एक अशी चूचू ट्रेन करायची आहे. त्याच्यात बसून मुलं ती पुस्तकं वाचतील, हसतील, खेळतील. कधी कधी त्यांच्या डोळ्यात आसू येतील, परंतु ती पुस्तकं वाचतील. मस्त. आणि एक असं बस करायची, खेळण्यातली बस. आणि तिथे बसून मुलं पुस्तकं वाचत असतील किंवा झाडाखाली बसून पाय ताणून वाचत असतील. आणि नंतर मग आपण त्यांना एकच फक्त सांगायचं, इथून जाताना तुम्ही काय वाचलत त्याची नोंद आपल्या प्रवेशद्वारापाशी करून जा. राज्य शासनाच्या भाषा विभागातर्फे 2014चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यंदा साहित्यिक द मा मिरासदार यांना जाहीर झालाय. आणि श्री पु भागवत पुरस्कार जो आहे तो केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाला जाहीर झालेला आहे. दोन्ही दिग्गजांना आणि त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा आणि त्यांचं अभिनंदन करूया. विजयाताई, तुम्हाला काय सांगायचं याविषयी? माझे दमाम मिरासदार हे अतिशय आवडते लेखक आहेत आणि त्यांचं कथाकथन इतकं लाजवाब असतं. खरं आमच्यासारख्या तरुणांना त्या कथाकथनावरनं आयुष्याची दिशा मिळालेली आहे. हो, असंच व्यंकटेश माडगुळकर सुद्धा एक फार महत्वाचं नाव आहे. ते सुद्धा असं कथाकथन इतकं भारी करायचे ना. तर मला खूप खूप आनंद होतो आहे की एका योग्य व्यक्तीला योग्य पुरस्कार मिळालाय. आणि केशव भिकाजी ढवळे हे जे प्रकाशन आहे ना, ते तर मराठी भाषेचा जागर आणि उजागर करण्यासाठी सतत 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 प्रयत्नशील आहे. आणि त्यांनी काढलेली पुस्तकं अतिशय दर्जेदार असतात आणि त्यांच्या प्रकाशनाने जी मराठीची सेवा केलेली आहे त्याचा उचित आदर आज झालेला आहे. कौतुक झालंय आणि कौतुकाची पाठीवर पडलेली थाप कोणत्याही वयात आवडते. खरंय, अगदी हे अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे मी आत्ता इतकी वर्ष स्वयंपाक केलाय, पण मी आज गुलाबजाम केले तर मला असं वाटतं की माझ्या पतीनं म्हणावं छान झालेत ग. मग ते काय म्हणतात, खातोय ना, अरे खातोयस पण म्हण ना चांगले झालेत, असं वाटतं. तर तसं प्रत्येक गोष्टीला कौतुकाची थाप, साहित्य सेवेला कौतुकाची थाप हा खूप महत्वाचा असा एक टप्पा आहे आणि माणसाला अधिक काम करण्याची उमेद कोणत्याही वयात तो देतो, हे मी तुम्हाला सांगते. एक आज कविवर्य कुसुमाग्रजांचा एक आठवणीचा उजागर आपण करतो आहोत. मला एक आठवण सांगावीशी वाटते. सांगू का? की इतके न जराही गर्व नाही, इतका मोठा कवी की सगळ्यांनी
चरणाशी वाकावं होय. असं आपणहून वाटावं. अगदी अजिबात म्हणजे असं नाही की आता काय करायचं, वाकलं पाहिजे असं नाही. तर त्यांनी असं सांगितलं की एक दिवस ते असे टांग्यातून एक गृहस्थ खाली उतरले आणि सर मोस गोसावी, आता सर आहेत, तेव्हा ते 22 वर्षाचे तरुण होते, तर नाशिकचेच बरं का. तर त्यांच्या शाळेमध्ये ते गृहस्थ येत आहेत असं कळलं. बातमी वाऱ्यासारखी पसरली, कोण येत आहे, कविवर्य कुसुमाग्रज येत आहेत. एका बारक्याशा 22 वर्षाच्या मुख्याध्यापकाला, युवा मुख्याध्यापकाला भेटायला येत आहेत. तर ते म्हणले, सर तुम्ही कशाला आलात, मी आलो असतो. तर कविवर्य कुसुमाग्रजांनी काय म्हणावं, कर्तृत्वाला वयाचं बंधन नसतं. क्या बात आहे. मला बघायचं होतं की हा मुख्याध्यापक इतका तरुण वयात झालेला कसा आहे, किती छान, त्याचे बेत काय आहेत, तो काय करू इच्छितो, आणि माझ्या त्याच्याकडून खूप आशा अपेक्षा आहेत. असा मोठा माणूस होणं नाही. किती मस्त. भाषा हे सौंदर्यपूर्ण असं असतं किंवा तिचं स्वतःचं एक वैभव आहे. कढी पिली किंवा खीर पिली असं आपण म्हणतो का, तर अर्थातच नाही. कढी ही ओरपली जाते, खीर ही त्याचा आस्वाद घेतला जातो. हे जे शब्दामधलं जे एक सुंदर सौंदर्य आहे हे मराठी भाषेला आहे. जशी आपण ती वळवावी तशी वळते असं म्हणतो, त्याचबरोबर जहाल आणि जहाज हा फरक आहे की हे चमचा आणि चमचा हा फरक, हे सगळे जे फरक आहे त्याच्यात अर्थ जे आहेत ते ध्वनीमधनं प्रतीत होतात आणि त्याचे वेगवेगळे अर्थ लागत जातात. हे सौंदर्य काय आहे याविषयी, आणि जेव्हा मराठी नसलेली व्यक्ती जेव्हा मराठी शिकायला येते तेव्हा या सगळ्या गोष्टींचा त्यांना विचार करायला वेळ लागतो. फक्त किंचित दुरुस्ती करते, ते आपण पिली नाही म्हणत, प्यायली म्हणतो. आणि लहान मुलं कधीतरी म्हणतात मी पितो, मी पिली असं, पण नाही, प्यायली. बरं, मराठी भाषेचं सौंदर्य आहे ना, ते तिच्या सगळ्या शब्दांमध्ये सौष्ठव त्याचं दडलेलं आहे. आणि ते जितकं साधं सोपं तेवढं ते सुंदर. कारण हृदयाची भाषा कधीही अलंकारिक नसते. हृदयाची भाषा ही साधी सोपी, या हृदयाची त्या हृदयी जाते. आता तुम्ही जर बघितलं तर बालकवींच्या सगळ्या कविता जो वाचतो तो त्याच्या प्रेमात पडतो. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ती फुलराणीच उभी राहते. आणि किती सुंदर, किती निरागस, प्रणय चंचला त्या भ्रूलीला, अवगत नभत्या कुमारिकेला, असं जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा ती कुमारिका किती म्हणजे तिचं ते सुसंस्कृतपण त्या कवितेतून आपल्याला जाणवायला लागतं. मराठीतल्या किती सुंदर सुंदर कविता आहेत ग. आता लोककवी मनमोहन नातू यांच्या कवितेकडे मी येते आहे की त्या कवितेत असं म्हटलंय, शव हे कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता, फुले तयावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता. तर असे आपण फुलूया, उमलूया आणि मराठीवर प्रेम करूया. जय मराठी. अगदी जय मराठी म्हणत आता इथंच थांबूया. मराठी दिनाच्या शुभेच्छा. हे संवर्धन करण्याची मराठी आपली आहे, संवर्धन करूया. धन्यवाद. नमस्कार. विजयाताई, आभार. नमस्कार.